PED. PED म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिसीज. म्हणजे ज्याही वेळेस आपण हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी घेण्यासाठी जातो, बऱ्याचदा हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी घेण्यापूर्वीच भरपूर लोकांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचे काही ना काही आजारांना सुरुवात झालेली असते किंवा कसल्या ना कसल्या प्रकारचे त्यांचे ऑपरेशन झालेले असते. मग पॉलिसी घेण्यापूर्वी जर त्या व्यक्तीला कसल्या प्रकारचा आजार असेल तर त्या आजारांना कंपन्या PED असे म्हणतात. PED म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिसीज. मग त्या प्री एक्झिस्टिंग डिसीजपैकी हे ABCD म्हणजे अस्थमा, ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉल आणि डायबिटीज हे आजार जर असतील तर या आजारांना कंपन्या 3 वर्ष कंप्लीट झाल्याच्या नंतरच या आजारांना कव्हरेज देतात किंवा बऱ्याचदा या आजारांची स्टेज जर जास्त असेल तर कंपन्या या आजारांना किंवा या आजारांच्या कस्टमरला पॉलिसी देखील देत नाही किंवा या आजाराला लाईफ टाईम एक्सक्लूड करतात. परंतु मित्रांनो, आज हेल्थ इन्शुरन्सच्या अशा कंपन्यांकडे असे काही प्रोडक्ट आलेले आहेत की ते प्रोडक्ट तुमचं जो 3 वर्षाचा कालावधी आहे या आजारांसाठी लागणारा, तो 3 वर्षाचा कालावधी तुम्हाला 2 वर्षानंतर किंवा 1 वर्षानंतर अथवा इन्स्टंट कव्हर सारख्या ऑप्शनचा वापर करून तुम्ही 30 दिवसानंतर लगेच या आजारांना कव्हर करू शकता. तर ज्याही लोकांना या आजारांची सुरुवात झालेली आहे किंवा ज्याही लोकांना 3 वर्षाचा वेटिंग पिरियड नको होता, त्यामुळे त्यांनी पॉलिसी करण्याचे टाळले होते, तर अशा लोकांनी या संधीचा फायदा घेऊन त्यांचा जो वेटिंग पिरियड आहे तो लवकर म्हणजे पॉलिसी सुरू करून कमी करू शकता आणि या संधीचा फायदा घेऊ शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या ॲडवायझरशी संपर्क साधू शकता. तसेच मला देखील संपर्क साधू शकता. धन्यवाद. PED म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिसीज. म्हणजे ज्याही वेळेस आपण हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी घेण्यासाठी जातो, बऱ्याचदा हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी घेण्यापूर्वीच भरपूर लोकांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचे काही ना काही आजारांना सुरुवात झालेली असते किंवा कसल्या ना कसल्या प्रकारचे त्यांचे ऑपरेशन झालेले असते. मग पॉलिसी घेण्यापूर्वी जर त्या व्यक्तीला कसल्या प्रकारचा आजार असेल तर त्या आजारांना कंपन्या PED असे म्हणतात. PED म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिसीज. मग त्या प्री एक्झिस्टिंग डिसीजपैकी हे ABCD म्हणजे अस्थमा, ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉल आणि डायबिटीज हे आजार जर असतील तर या आजारांना कंपन्या 3 वर्ष कंप्लीट झाल्याच्या नंतरच या आजारांना कव्हरेज देतात किंवा बऱ्याचदा या आजारांची स्टेज जर जास्त असेल तर कंपन्या या आजारांना किंवा या आजारांच्या कस्टमरला पॉलिसी देखील देत नाही किंवा या आजाराला लाईफ टाईम एक्सक्लूड करतात. परंतु मित्रांनो, आज हेल्थ इन्शुरन्सच्या अशा कंपन्यांकडे असे काही प्रोडक्ट आलेले आहेत की ते प्रोडक्ट तुमचं जो 3 वर्षाचा कालावधी आहे या आजारांसाठी लागणारा, तो 3 वर्षाचा कालावधी तुम्हाला 2 वर्षानंतर किंवा 1 वर्षानंतर अथवा इन्स्टंट कव्हर सारख्या ऑप्शनचा वापर करून तुम्ही 30 दिवसानंतर लगेच या आजारांना कव्हर करू शकता. तर ज्याही लोकांना या आजारांची सुरुवात झालेली आहे किंवा